श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक जिल्ह्यासह शहरात दुसऱ्या दिवशी देखील पावसानं जोरदार हजेरी लावली। आज दुपारच्या सुमारास झालेल्या पावसानं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तलावाचं स्वरूप आलं आणि या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिलांना देखील याचा त्रास सहन करावा लागला। सेतू कार्यालयात देखील गुडघ्याभर पाणी साचल्यानं शासकीय दाखले काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना देखील पावसाच्या पाण्यातून जात आपले काम करावे लागले। अर्ध्या ते 1 तासाच्या पावसानं नाशिक मधील शासकीय कार्यालयासह शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्यानं नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागला। दरवर्षी महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयांची कामं केली जात असताना देखील पावसात रस्त्यांवर खड्डे पडतात, उड्डाणपुलावर पाणी साचते। एवढेच नव्हे तर शासकीय कार्यालयाच्या आवारात देखील पाणी साचून तलावाचं स्वरूप येत असेल तर नाशिकचा विकास नेमकं कशाला म्हणायचं? नाशिक शहराला स्मार्ट नाशिक कसं म्हणायचं असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय। आपल्या नाशिकमध्ये सेतू कार्यालय फार महत्त्वाचं आहे, जे कोर्टामध्ये इथे रेशन कार्ड संदर्भातली सगळी कामं होतात। आणि आज तिथे आल्यानंतर हे बघा, हे असं सगळं झाडं रोपं वेली वाढलेले, तिथे बुलडोझर ठेवले, चिखल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी इतकं साचलेलं आहे की अक्षरशः नागरिकांना आपल्या कामासाठी या पाण्यातून इथपर्यंत यावं लागतं। नाशिकमध्ये डेंग्यूची साथ चालू आहे आणि ह्या अशा साथीचे आजार याच्यातून वाढणार नाही तर काय? प्रशासनाने लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊन हे पाणी काढलं पाहिजे, उपाययोजना केली पाहिजे। आणि महत्त्वाच्या जागी जर अशा गोष्टी होत आहे आणि तरीसुद्धा सरकारी प्रशासनाच्या निदर्शनात येत नाही आहे म्हणजे काय? तर मग बाकीच्या झोपडपट्टीत वस्तीची काय अवस्था असेल? याची प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी आणि यातून मार्ग काढावा, जेणेकरून नागरिकांना त्या सेवा सुविधांचा लाभ घेता येईल। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।